नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरती संबंधित एक महत्त्वाच्या जी बद्दल माहिती घेणार आहोत। तरी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब यूट्यूब चॅनल जावेद भवानीवर। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस सिपाई व कारागृह विभागातील कारागृह सिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी हा जी काढण्यात आलेला आहे। तर या जी मध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे आता आपण ते बघणार आहोत। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस सिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह सिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली पदे व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी म्हणजे रिक्त झालेली आणि रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरतीसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये आता काय मेन्शन केलेलं आहे हे आपण बघणार आहोत। आणि ही बाब खूप महत्त्वाची पण आहे। आणि ही भरती 15,631 पदासाठी होणार आहे। म्हणजे पुढील भविष्यात जी भरती होणार आहे पोलीस भरती ही 15,631 पदासाठी घेतली जाणार आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 4 मध्ये आता काय मेन्शन आहे तर बघा, सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। म्हणजे 22-23 मध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची संधी दिली जाणार आहे असं या परिपत्रकात म्हटलं आहे। याऐवजी सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। म्हणजे 22, 23, 24 आणि 25 मध्ये या संबंधित पदात काही विद्यार्थ्यांची जी कमाल वयोमर्यादा आहे, त्यांनी जे एज वाईज झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण एक विशेष संधी म्हणून आपण या जी कडे बघू शकता। आणि एक खूप सुंदर असा छान महाराष्ट्र शासनाकडून हा जी पारित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस दलातील भरतीबद्दल। आणि हा जी सदर शासन शुद्ध पत्रक महाराष्ट्र शासनच्या www.maharashtra.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला सांकेतिक क्रमांक जर आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर ते क्रमांक आहे 2025-09101900049229 असा। हे शासन शुद्ध पत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांकेतिक करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने रवींद्र पाटील, उपसचिव महाराष्ट्र शासन। म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरतीसाठी एक सुंदर जी काढण्यात आलेला आहे। आणि याच्यामध्ये एका वर्षाची मुदतवाढ झालेली आहे। ज्या मुलांची समजा 22, 23, 24 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेली आहे तर तशा लोकांना पण बहुतेक याच्यात संधी भेटणारच आहे। तरी आपण या संधीचा आवश्यक लाभ घ्या। आणि नवीन भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या हा जी 10 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आता हे मेन्शन केलेल्या बाबी आपण बघितलेल्याच आहे। परंतु सध्या तरी आता या भरतीची जी प्रक्रिया काय आहे, कुठं किती जागा आहे, किती जागा भरल्या जातील, ऑनलाईन फॉर्मची तारीख काय आहे, आता सध्या याच्यामध्ये जास्त मेन्शन नाही। पण भविष्यात आगामी काळामध्ये ही जी भरती निघणार आहे त्याच्यामध्ये पुढं शासनाकडून काही ना काही निर्णय येतीलच। आणि लवकरच या भरतीचे ॲप्लिकेशन वगैरे फॉर्म चालू होणारच आहे। तरी आपण या भरतीचा लाभ घ्यावा। माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। अशाच नवनवीन जी आणि महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांसाठी येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना तसेच माहिती अधिकार आणि अशाच शासकीय संबंधित माहितीसाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।